एका गावात सावित्री नावाची गरीब पण हुशार मुलगी राहत होती. तिचे वडील लहानशा शेतावर काम करून संसार चालवत होते. सावित्री नेहमीच विचार करत असे की ती आपल्या कुटुंबासाठी काहीतरी मोठे करावे. तिच्या हुशारीमुळे गावातील सगळे तिला आदर देत असत. एका दिवशी गावात एक श्रीमंत व्यापारी आला. तो गावकऱ्यांना म्हणाला, माझ्याकडे 3 कोडे आहेत. जो त्यांची योग्य उत्तरे देईल त्याला मी एक सोन्याचा दागिना बक्षीस देईन. गावकरी एकत्र जमले, पण कोडे खूप कठीण होती. सावित्रीने ते कोडे सोडवण्याचा निर्णय घेतला. तिने आत्मविश्वासाने व्यापाऱ्याला विचारले, तुमची कोडी सांगा. पहिले कोडे, जगातील सर्वात मोठा शत्रू कोण? सावित्रीने उत्तर दिले, माणसाचा अहंकारच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. अहंकाराने माणूस स्वतःला आणि इतरांनाही नुकसान पोहोचवतो. व्यापारी प्रभावित झाला. दुसरे कोडे, जगातील सर्वात मोठा मित्र कोण? सावित्रीने उत्तर दिले, ज्ञानच माणसाचा सर्वात मोठा मित्र आहे. ते कधीच साथ सोडत नाही आणि अंधकार दूर करते. व्यापाऱ्याने मान डोलावली. तिसरे कोडे, जगातील सर्वात मौल्यवान वस्तू काय आहे? सावित्रीने उत्तर दिले, काळ. वेळ हेच जीवन आहे. ती कधीच परत येत नाही, म्हणूनच ती मौल्यवान आहे. व्यापारी सावित्रीच्या शहाणपणाने भारावून गेला. त्याने तिला सोन्याचा दागिना दिला आणि म्हणाला, तुझ्या ज्ञानामुळे हा दागिना तुझ्या हक्काचा आहे. सावित्रीने दागिना घेतला आणि तो विकून त्यातून मिळालेल्या पैशांनी आपल्या कुटुंबासाठी शेतीसाठी चांगली साधने घेतली. तिने दाखवले की हुशारी आणि प्रामाणिकपणाने संकटांवर मात करता येते. शिक्षा, ज्ञान, वेळेचे महत्त्व आणि अहंकाराचा त्याग केल्यानेच जीवन यशस्वी होऊ शकते.